सावळाची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला भेटतं की सारंग हा परत एकदा सावलीच्या मदतीला धावून आलेला आहे आणि संकटातून सावलीला आता सोडवलेला आहे. तर मित्रांनो, झालं असं आहे की इकडे ऐश्वर्या आणि अस्मीने सावलीला कोंडून टाकलेलं असतं, कारण की सावलीला तिच्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो आणि ती तिकडे जाण्यासाठी निघालेली असते. पण या दोघींना तिला तिकडे जाऊ द्यायचं नसतं, कारण की यांना असं वाटत असतं की हिने आपल्या विरुद्ध काहीतरी हिच्या मैत्रिणीसोबत मिळून प्लॅन करत आहे. तर मित्रांनो, या दोघी हिला कोंडून टाकतात आणि तेवढ्यातच मग अमृता बघते. तर मित्रांनो, सावली मदतीसाठी मोठ्या मोठ्याने हाका देते, पण तिच्या मदतीला कोणी धावून येत नाही. या दोघी तिथून निघून जातात. अमृता हा सगळा काही प्रकार बघते आणि ताबडतोबच मग सारंगला कॉल करते. आता मित्रांनो, सारंग हा कंपनीमधून पटकन घरी येतो आणि ऐश्वर्याच्या नावाने ओरडू लागतो. पण तेवढ्यात तिथे अमृता येते आणि म्हणते की बघ सारंग, सावलीला त्या वरच्या खोलीमध्ये त्यांनी कोंडून ठेवलं आहे. तू लवकरात लवकर चल आणि तिला वाचव. त्यानंतर मग सारंग तिथे जातो आणि दरवाजा उघडणारच तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ती त्याला म्हणते की बघ सारंग, 5 मिनिटं थांब, कारण की तू दरवाजा उघडू शकत नाहीस. तेव्हा सारंग म्हणतो, असं का? आणि मला कोण रोखणार? त्यावर ऐश्वर्या म्हणते, हे बघ, त्या मुलीसाठी तू दरवाजा खोलायचा नाही, कारण ती मुलगी माझ्याशी उद्धट बोलली, उलट बोलली आणि त्यामुळेच आता मी आणि अस्मीने मिळून तिला पनिशमेंट केली आहे. तेव्हा सारंग भयंकर चिडतो आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ही काय शाळा आहे का की चूक झाली म्हणून पनिशमेंट द्यायची? आणि तुमची हिंमत कशी झाली सावलीला आतमध्ये कोंडून ठेवायची? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघ सारंग, तू तिची कड ओढू नकोस, कारण की तिने चूक केली होती. तिने माझ्याशी उलट बोलली आणि त्यामुळेच मी तिला कोंडून ठेवलं. पण तेव्हा सारंग म्हणतो, हे बघ, तुमच्या दोघींचे कटकारस्थान बघून बघून मी आता थकलो आहे. आणि किती कटकारस्थान? अगं, ती सावली तुम्हाला कधीतरी काहीतरी म्हणते का? आणि राहिला प्रश्न उद्धट बोलण्याचा, तर सावली नेहमी सगळ्यांशी सौम्य भाषेतच बोलते. ती असं काही करूच शकत नाही. माझा सावलीवर पूर्णपणे विश्वास आहे. हे सगळं काही सावली आतून ऐकत असते. तर अमृता देखील त्याला साथ देत म्हणते की ऐश्वर्या, नक्कीच तुझी चुकी असणार, सावली असं करणारच नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, म्हणजे याचा अर्थ तुला असं म्हणायचं आहे की मी इथे खोटं बोलत आहे? तेव्हा मग सारंग म्हणतो, हे बघ अस्मी, तुझ्याकडून सुद्धा मला ही अपेक्षा नाही. तू इथे सत्य जे आहे ते सगळ्यांसमोर आणण्यासाठी इथे घरात राहत आहेस. पुरावे गोळा करायचे आहेत ना तुला, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. मग तू ते कर ना. हे कटकारस्थान कशाला करतेस? काय याच्यामुळेच तू इथे आलीस? आणि 1 मिनिट थांब, कारण की तुम्ही दोघी आता केव्हापासून मैत्रिणी झालात? तुम्ही नेहमी सोबत राहतायत आणि मिळून दोघी जणी प्लॅन करतायत. मला तर तुमच्यावर शंका येत आहे. त्यानंतर मग इकडे सावली मात्र फार रडत असते आणि या दोघींना न जुमानत मात्र आता सारंग दरवाजा खोलतो. सारंगला बघून मात्र सावलीला राहवत नाही आणि सावली पटकन सारंगला मिठी मारते आणि म्हणते, सारंग सर, माझी काही चूक नसताना या दोघींनी मला शिक्षा केली. तेव्हा सारंग म्हणतो, हे बघ सावली, तू अजिबात घाबरू नको. आता मी आलो आहे आणि यांना सुद्धा चांगलाच धडा शिकवणार आहे. आता मग तेव्हा सारंग विचारतो, मला फक्त एवढंच सांग, नेमकं काय घडलं होतं? त्यावर सावली सांगते की मला माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता. ती तिकडे संकटात होती. ती पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेली आहे आणि तिला मदतीची आवश्यकता होती. त्यामुळे तिने मला कॉल केला होता आणि मला तिकडे जायचं होतं. पण तेवढ्यात या दोघींनी ते बघितलं आणि मला इकडे कोंडून टाकलं. मला त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं. तेव्हा आज सारंग ऐश्वर्यावर चिडतो आणि म्हणतो, हे बघ ऐश्वर्या बहिणी, तू ठरवायचं नाही हा कोणी कुठे जायचं आणि कुठे नाही ते. हे काय ऑफिस नाही. सावलीची जी इच्छा आहे, सावली ते वागेल तसं. तू तिला शिकवण्याची गरज नाही. यापुढे जर सावलीला त्रास झाला तर तुमच्या दोघींची मात्र खैर नाही. हे बघितल्यानंतर मात्र आता इकडे अस्मीचा जळफळाट होतो, कारण की आता सावलीने सारंगला मिठी मारलेली आहे. सोबतच सारंग हा सावलीची बाजू घेत आहे. तर मित्रांनो, आपण इकडे बघतो की जयंती मग मोठा इकडे घोळ घालून ठेवते, कारण की जयंती ज्यावेळेस गावातून जात असते त्यावेळेस तिच्या मोबाईलवर ती रील बघत असते आणि रील बघत बघत तिच्या समोर सावलीचा एक व्हिडिओ येतो, ज्यामध्ये सावलीचा आवाज असतो आणि ती रील बघितल्यानंतर जयंतीला विचार करते, हा तर सावलीचा आवाज आहे. आणि मग याची कल्पना मात्र आता भैरवीला द्यायलाच हवी, म्हणून ती भैरवीला कॉल करते. तर भैरवी म्हणते, काय जयंती, कस काय कॉल केला? त्यावर जयंती सांगते की अहो, तुम्हाला न्यूज कळाली का नाही? भैरवी म्हणते, कोणती न्यूज? त्यावर जयंती म्हणते, अहो, सावलीचा आवाज आता सगळीकडे फेमस झाला आहे, गावागावात तिचीच चर्चा आहे. मग तेव्हा भैरवी म्हणते, काय तू काय बोलत आहेस? मला काहीच समजत नाही. त्यावर ती सांगते, अहो, त्या सगळ्या गावामध्ये रील व्हायरल झाली आहे, लाखो व्ह्यूज आले आहेत आणि
सगळ्यांना तिचा आवाज फार आवडत आहे. म्हणजे याचा अर्थ सावलीने तुम्हाला दिलेला शब्द तोडला. असं का बरं केलं असेल? कदाचित पैशामुळे तिनं हे सगळं केलं असेल का? हे ऐकल्यानंतर भैरवी आता चांगली संतापते आणि म्हणते, की "जे व्हिडिओ आहे तो मला पटकन पाठव." आणि मग जयंती तिला व्हिडिओ पाठवते. त्यावेळेस ती बघते तिथे सगळं सावलीने आवाज दिलेला असतो. ती ते लगेच ओळखते आणि हा तर सावलीचा आवाज आहे. सावलीने मला न विचारता कसं काय तिने माझा शब्द तोडला आणि दुसऱ्या ॲडसाठी आवाज दिला. हे ऐकल्यानंतर आणि हे बघितल्यानंतर मात्र तिचा चांगला संताप झालेला असतो. तर मित्रांनो, मग आपल्याला मालिकेत पुढे बघायला भेटतं, की आता भैरवी चांगली संतापलेली आहे आणि ती सावलीला कॉल करते आणि सावलीला म्हणते, "बघ सावली, तू माझा शब्द मोडला आहेस." तेव्हा सावली म्हणते, "पण मी तर तसं काही केलेलं नाही." तेव्हा भैरवी तिला सांगते, की "मला तुझं आता सत्य कळालेलं आहे. कारण तू कोणत्यातरी ॲडसाठी तुझा आवाज दिलेला आहे आणि आता मी तिकडेच येत आहे." त्यानंतर मग आपण इकडे बघतो, की आता भैरवी रागाच्या भरात इकडे सावलीकडे येते. तर सावली किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि तेवढ्यात तिथे भैरवीची एंट्री होते आणि भैरवी म्हणते, "तुझी हिंमत कशी झाली? मला दिलेला शब्द तर तू मोडलासच, पण तुझा आवाज माझ्याकडे राहत नसताना तू इतर लोकांच्या ॲडसाठी आवाज कस काय दिला? तुझ्यामुळे जर माझ्या ताराचं करिअर बरबाद झालं, तर मात्र आता तुला मी सोडणार नाही." तेव्हा सावली म्हणते, "मला तर काहीच कळत नाहीये, तुम्ही काय बोलताय?" असं म्हणल्याबरोबरच भैरवी तिच्या कानाखाली मारते आणि मग तेव्हा भैरवी तिचा हात देखील मुरगळते आणि म्हणते, "हे बघ, तुला सांगितलं होतं ना, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही आणि आता माझ्याकडे तुझा तू तर माझ्याकडे तुझा आवाज घाण ठेवला होता. मग तू कसं काय असं करू शकतेस? आणि तू तर दिलेला मला शब्द देखील मोडला आहेस. आता बघ, आता तू माझ्याकडे कधी जर पैसे मागायला आलीस ना, तेव्हा मात्र तुला फुटी कवडी सुद्धा मिळणार नाही. तुझा जो भाऊ, तो आजारी असतो ना, त्याला नेहमी पैशाची गरज असते ना, पण आता माझ्याकडे चुकूनही पैसे मागायला इकडे यायचं नाही. आता ही गाठ माझ्याशी आहे." असं म्हणल्याबरोबरच तिथे अमृता येते आणि अमृताला बघून लगेच गिरगिटासारखा मग भैरवी आपला रंग बदलते आणि म्हणते, की "मी तिलोत्तमाला भेटण्यासाठीच आले होते, थोडं सावलीशी बोलत होते." तर मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागात आता आपल्याला असं बघायला भेटणार आहे, की आता सूर्या राजकुमारचा बदला घेण्यासाठी, आपल्या बहिणीचा झालेला अपमानाचा बदला घेण्यासाठी आता महेंदळ्यांच्या घरासमोर तंबू ठोकून बसलेला आहे. तर तेवढ्यात सारंग तिथे पोहोचतो आणि सारंग म्हणतो, "हा जो काही प्रकार तू इथे चालवलेला आहे, तो तू लवकरात लवकर थांबव." पण तेव्हा सूर्या म्हणतो, "हे बघ, माझ्या बहिणीचा अपमान झालेला आहे, त्यामुळे जोपर्यंत तिलोत्तमा तिला सॉरी म्हणत नाही, तोपर्यंत मी इथून काही जाणार नाही." त्यावर सारंग म्हणतो, "मीही बघतो, कारण माझ्याही मॉमचा." तेव्हा सारंग म्हणतो, "मीही बघतो, माझ्याही आईचा अपमान झालेला आहे आणि जोपर्यंत तुझी बहीण तिची माफी मागत नाही, तोपर्यंत मीही तुला सोडणार नाही." तर मित्रांनो, आता मात्र राजकुमारमुळे एक मोठा गोंधळ झालेला आहे आणि सूर्य आणि सारंग आता आमने-सामने आलेले आहेत. तर तिलोत्तमा माफी मागेल का? हे देखील पाहणे तितकेच इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो, मालिकेचे असेच अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.